जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा वाढवणं आणि रेल्वेचं जाळं विस्तारणं यासाठी रेल्वे सातत्यानं काम करते। याच रेल्वेचा भाग असलेल्या कोकण रेल्वेनं इथे एक शिवधनुष्य पेललेलं आहे। अतिशय बिकट परिस्थितीचा आणि आव्हानांचा मुकाबला करत या भागामध्ये कोकण रेल्वेनं पायाभूत सुविधा तसंच वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। या सुविधा कोणत्या आहेत, काय नेमकं काम चाललेलं आहे कोकण रेल्वेचं, आपण पाहणार आहोत या विशेष कार्यक्रमात। आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात चेनाब नदीवर सुरू असलेल्या कामापासून केली। दिसायला हा भाग अत्यंत सुंदर दिसतो, मात्र कोकण रेल्वेसाठी हा भाग भयानक त्रासदायक ठरलाय। त्याची असंख्य कारणं आहेत। निसर्गाला कधी आव्हान देता येतं का, या प्रश्नाचं उत्तर अनेकदा नकारात्मक सापडतं। मात्र हे आम्ही उत्तर सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी आम्ही पोहोचलो काश्मीरमधल्या या प्रसिद्ध चेनाब नदीवर। चेनाब नदी आपण बघतोय, खालतून वाहणारी ही प्रसिद्ध चेनाब नदी आहे आणि याच चेनाब नदीवर एक मोठा ब्रिज बांधण्याचं आव्हान कोकण रेल्वेने पेललेलं आहे। मोठा ब्रिज म्हणजे किती मोठा असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला सांगतो, आयफेल टॉवरपेक्षाही जास्त उंचीचा हा ब्रिज असणार आहे। आपण ही दृश्य बघतोय ती समोरच्या बाजूची आहेत। तसंच काम माझ्या बाजूला देखील सुरू आहे। समोरच्या बाजूला या ब्रिजसाठी जो पाया रचला जातोय त्या पायाचं काम सुरू आहे। आर्च ब्रिज असणार आहे जो जोडणार आहे बत्तल आणि कौरी या दोन भागांना। 359 मीटर चेनाब नदीपासून या ब्रिजची उंची असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जगातला सगळ्यात उंच पूल असणार आहे आणि हे बांधण्याचं काम कोकण रेल्वेनं हाती घेतलेलं आहे। अधिक आव्हानांच्या गोष्टी या आहेत, या ठिकाणी सातत्यानं दहशतवाद्यांचा धोका असतो। त्यामुळे जर या ठिकाणी घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला, या ठिकाणी ब्लास्ट घडवण्यात आले तर हा ब्रिज अशा पद्धतीनं बनवण्यात यावा असा प्रयत्न आहे की कुठल्याही पद्धतीचे स्फोट झाले तर या ब्रिजला धोका पोहोचता कामा नये। तसंच या भागातली जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर भूकंप देखील येण्याची शक्यता आहे। या भूकंपाचा देखील या ब्रिजवर कोणत्याही पद्धतीचा परिणाम होऊ नये यासाठी देखील सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागातली जर नैसर्गिक परिस्थिती बघितली तर या नैसर्गिक परिस्थितीमध्ये देखील हे स्ट्रक्चर किंवा हा जो ढाचा आहे तो सही सलामत राहावा, त्यावरचा रंग सही सलामत राहावा यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत। आणि या तीनही गोष्टी जर बघितल्या आणि या ब्रिजची उंची जर बघितली तर हे सगळ्यात मोठं आव्हान मानलं जातं। चेनाब ब्रिजचं काम आता बऱ्याच अर्थी मार्गी लागलेलं आहे। 2002 ला कोकण रेल्वेला या रेल्वे मार्गाचं काम देण्यात आलं। हे काम पूर्ण करण्यासाठीची मुदत वारंवार वाढवून देण्यात आली, मात्र यामागे एक मोठं कारण आहे। या संपूर्ण भागामध्ये एक समानता बघायला मिळते, ती म्हणजे निसर्ग कधी आपलं रूप बदलेल हे साक्षात देवालाही सांगता येत नाही। कधी या ठिकाणी मोकळा सूर्यप्रकाश असतो, अवघ्या काही मिनिटांमध्ये पावसाला सुरुवात होते तर अवघ्या काही मिनिटांमध्ये किंवा सेकंदामध्ये बर्फ देखील पडायला सुरुवात होते। आपण बघू शकता की हा जाडा थर जो आहे बर्फाचा जमलेला, याही पेक्षा जास्त बर्फ या संपूर्ण भागामध्ये जमलेला आपल्याला बघायला मिळतो। कितीही बर्फ काढला तरी तो तुटत नाही। त्यामुळे एक मोठं आव्हान या सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत समोर किंवा इंजिनियर समोर असतं की ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्यांना वाट बघावी लागते किंवा मग याच परिस्थितीमध्ये आपलं काम पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात। मात्र सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण सांगतोय ती म्हणजे निसर्गाची आहे। निसर्गाचा सामना या सगळ्या कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना करावा लागतो आणि निसर्गाशी कुठे ना कुठेतरी तडजोड करत या सगळ्या भागामध्ये काम करावं लागतं। हेच सगळ्यात एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाला बराच उशीर झालेला आहे। कॅमेरामन जिग्नेश पटेल सोबत श्रीरंग खरे, जय महाराष्ट्र, जम्मू काश्मीर।
या सगळ्या अडचणींमधून वाट काढत कोकण रेल्वेनं काम पूर्ण करण्याचं नवं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. या मुदतीमध्ये काम पूर्ण होणारच असा विश्वास कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केलाय. सर, ये जानना चाहेंगे कि ये प्रोजेक्ट कब तक कंप्लीट होने की आपको पर्सनली उम्मीद है? जो हमने कोंकण रेलवे का प्रोजेक्ट जो पोर्शन है वो हम बिल्कुल कॉन्फिडेंस के साथ कह सकते हैं कि हम 2018-2019 में इसको कंप्लीट कर पाएंगे. अब तक जम्मू कश्मीर का नाम सुनते ही पहले टूरिज्म, बाद में टेररिज्म, इन्हीं वजह से सुर्खियों में आता था. क्या अब ये तस्वीर बदल के एक फिर से टूरिज्म फ्रेंडली प्लेस करके इस पूरे प्रोजेक्ट की वजह से सहूलियत मिलेगी? मैं ये कहना चाहूँगी कि आज की तारीख में कश्मीर इज़ वेरी टूरिज़्म फ्रेंडली और ये जो रेल लाइन है ये टूरिस्ट को प्रमोट करने में और कश्मीर को देश से इंटीग्रेट करने में बहुत बड़ा रोल प्ले करेगी. कोकण रेल्वेचं काम अत्यंत जोखमीचं आहे. त्यात कोणतीही कसर राहू नये, आपल्या लौकिकाला काळीमा लागू नये यासाठी त्यांनी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. आपल्यासोबत सुरेश रुहचंदानी आहेत, जे या संपूर्ण थर्ड पार्टी ऑडिटची जबाबदारी बघतात. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. सर, ये जानना चाहेंगे कि थर्ड पार्टी ऑडिट आप कर रहे हैं, अभी तक आपको क्या नज़र आया है और किस तरीके का ऑडिट आपने यहाँ पे किया? यहाँ पे एज पर जो भी यूरोपियन स्टैंडर्ड कोड के हिसाब से प्लस ब्रिटिश स्टैंडर्ड, अमेरिकन स्टैंडर्ड कोड से जो भी अप्लाई किया हुआ है उसके हिसाब से हम विटनेस करते हैं और क्वालिटी एश्योरेंस प्लान बना हुआ है उसके हिसाब से ईच एंड एवरी एक्टिविटी हम सर्टिफाई विटनेस करते हैं और सर्टिफाई करते हैं. उसके बाद काम को आगे बढ़ाते हैं. एक आखिरी सवाल पूछना चाहूँगा कि अब तक जो काम हो चुका है उसके बारे में आपने क्या सलाह दी है, क्या ऑडिट किया हुआ है, क्या रिजल्ट निकला है उससे? 100% बिल्कुल ये सही अच्छी तरह से काम किया हुआ है, नो डाउट. और वी एम प्राउड ऑफ दैट क्वालिटी ऑफ वर्क दे हैव अचीव्ड. काफी कमी वेळेला असं बघायला मिळतो की एखादं सरकारी काम जे असतं ते अशा पद्धतीनं चोख व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात. हाच प्रयत्न कोकण रेल्वेनं चिनाब नदीवर जो ब्रिज बनवला जातोय त्यासाठी केलेले आहेत. कॅमेरामॅन जिग्नेश पटेल सोबत श्रीरंग खरे, जय महाराष्ट्र, जम्मू काश्मीर. बोगद्यांसाठी आणि ब्रिजसाठी खोदकाम करताना कोकण रेल्वेला कल्पनाही करवणार नाही अशा संकटांचा सामना करावा लागला. या कामादरम्यान अचानक उडणारी पाण्याची कारंजी, दरड कोसळणं अशा घटना प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घडू नयेत यासाठी कोकण रेल्वेनं आणखी एक खबरदारी घेतली. चेनाब नदीवर जो ब्रिज बनवण्यात येतोय त्यासाठी सातत्यानं भूगर्भात काय हालचाली सुरू असतात त्यावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणूनच आपल्यासोबत जिओलॉजिस्ट डॉक्टर विनय शर्मा आहेत. कशा पद्धतीनं या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं, काय नेमके उपाय सुचवले जातात, कशा पद्धतीने ते अंमलात आणले जातात, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, ये जानना चाहेंगे कि हर वक्त कुछ ना कुछ चीज़ें बदलती रहती है. अगर जियोलॉजी की बात करें तो इस ब्रिज के लिए जो काफ़ी अहम होती है, क्या आपने इस परिस्थिति को बदलने के लिए कोशिश की? क्योंकि हर बार कुछ ना कुछ चीज़ें बदलती है, जिसमें लैंडस्लाइड होती है, कहीं से पानी निकल आता है, कई गड़बड़ियाँ होती है. सबसे पहले किसी भी चिनाब ब्रिज को छोड़ के कोई भी साइट कंस्ट्रक्शन ब्रिज या किसी के लिए अगर बनानी है तो उसके लिए हमें ऐसा एरिया चाहिए जहाँ पे लैंडस्लाइड वगैरह कोई रॉकफॉल वगैरह ना हो. इसके लिए चिनाब ब्रिज साइट जो है चूज़ की गई है. यहाँ पे जो रॉक टाइप है वो डोलोमाइट है जो कि सबसे ओल्डेस्ट रॉक है. नियोप्रोटो मजबूत होता है, मजबूत है, हार्ड भी है, मजबूत भी है और सबसे ओल्डेस्ट रॉक भी है ये. उसके बाद यहाँ पे डिफरेंट फॉर्मेशन है हमारी, जैसे ये सिर्बन लाइमस्टोन है डोलोमाइट. इससे थोड़ा पीछे जाएंगे तो मरी फॉर्मेशन है, उससे पीछे जाएंगे तो डिफरेंट रमन फॉर्मेशन है. लेकिन जो यहाँ पे है चिनाब ब्रिज साइट, इस पे हार्ड रॉक है डोलोमाइट की. चिनाब ब्रिज हमारा 359 मीटर नीचे है, तो इस चिनाब नदी में वैसी कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन ये है कि स्लोप स्टेबलाइजेशन करने के टाइम डिफरेंट चैलेंजेस हमारे पास रही. जैसे जो भी मटेरियल हम एक्सकवेट कर रहे हैं, निकाल रहे हैं वहाँ से स्लोप स्टेबलाइजेशन के लिए, वो मटेरियल हमने प्रॉपरली डिस्पोज ऑफ करना है उसका. चेनाब नदी में बिल्कुल नहीं गया. चिनाब नदी में हमने डालना नहीं है.
फर्स्ट प्रायोरिटी यही है। इसके लिए हमने डिफरेंट बेंचेस बनाए, हर फाउंडेशन में डिफरेंट ट्रेंचेस बना के मटेरियल को ऊपर से जो गिरता है उसको चिनाब नदी में जाने से रोकने के लिए। उसके बाद उन ट्रेंचेस से हम वो मटेरियल निकाल के प्रॉपरली डिस्पोज ऑफ कर देते हैं डंपिंग यार्ड में। ऐसा बोला जा रहा है कि ये ब्रिज जो है अर्थक्वेक प्रूफ होगा, यानी अर्थक्वेक आएगा तो भी इस ब्रिज को कोई हानि नहीं पहुंचेगी, ऐसा क्यों? ऐसा इसलिए क्योंकि ये जो साइट है हमारी, ये जोन 5 में आती है, तो जो भी हमारा डिज़ाइन किया गया ब्रिज है ये इसी जोन को कंसिडरेशन में रख के किया गया है। यानी अर्थक्वेक आएगा 8 रिश्टर स्केल का तो भी इसको कुछ नुकसान नहीं? नहीं, कुछ नुकसान नहीं होगा। ठीक आहे, बहुत बहुत शुक्रिया. आपल्यासोबत डॉक्टर विनय शर्मा होते, ज्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे, आपण जे मगाशी सातत्यानं बोलत होतो की वेगवेगळ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी हा ब्रिज सक्षम असेल, मग ते ब्लास्ट असेल, अर्थक्वेक असेल, भूकंप असेल, त्या सगळ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी हा ब्रिज सक्षम असेल असं आम्ही सातत्यानं सांगत होतो. जिओलॉजिस्ट आपल्यासोबत होते, त्यांनी देखील हीच गोष्ट प्रकर्षानं सांगितलेली आहे. नवी मुदत घेऊन कामाला लागलेल्या कोकण रेल्वेचं काम जोरात सुरू आहे. काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळीवर काम सुरू करण्यात आलेलं आहे. हा ब्रिज कोकण रेल्वेसाठी इतका महत्त्वाचा का आहे, या ठिकाणी काय नेमके प्रयत्न सुरू आहेत, या ठिकाणी जे ॲक्च्युअल वर्क चालतं त्याबद्दल आपण हेगड़े सरांना विचारूया. सर, ये जानना चाहेंगे कि जो एक्चुअल वर्क यहाँ पे चल रहा है, काफ़ी लोगों को वो समझ में नहीं आता, लेकिन कई सारा मटेरियल इस्तेमाल किया जाता है, कई सारी यंत्रणाएं इसमें पूरी लगी हुई है, दिन रात मेहनत करती हुई नज़र आती है. क्या खासियत है जिसकी वजह से आपने पूरा ध्यान इस ब्रिज के ऊपर लगाया हुआ है? आपका भी इसका बारे में जानकारी ऑलरेडी होगा. ये ब्रिज हम लोग इधर कंस्ट्रक्शन कर रहे हैं. ये एक बार कंस्ट्रक्शन करने के बाद इट विल बी द हाईएस्ट रेलवे ब्रिज इन द वर्ल्ड. एक्चुअली इसका जो ऊंचा जो है फ्रॉम रिवर बेड टू द टॉप ऑफ दिस रेल लेवल तक इट इज़ 359 मीटर्स है उसका. ये सिंगल आर्च जो है इसका जो स्पैन है 467 मीटर्स एंड टोटल स्पैन है वो 17 स्पैन है उसमें. फाउंडेशन वर्क जो है करीब 80% कंप्लीट हो चुका है. आर्च बनाने का सबसे महत्वपूर्ण काम है, वो कब तक पूरा होने की या शुरू होने की उम्मीद आपको नज़र आती है? हाँ, इसका बारे में मैं खुशी से बोल सकता हूँ. एक्चुअली ये एंटायर स्टील फैब्रिकेशन के लिए हमारे पास 3 डेडिकेटेड वर्कशॉप्स है. आपने अभी देखा होगा इधर ये जो है T180 का वर्कशॉप में, उसमें डेक जो उसका फैब्रिकेशन होता है, एंड और एक वर्कशॉप है उधर सुरंडी वर्कशॉप बोल के, उसका जो वो पियर का कंक्रीट पियर के ऊपर जो स्ट्रजल आता है स्टील स्ट्रक्चर, उसके लिए सेपरेट वर्कशॉप है. ऑलरेडी हम लोग उधर भी कमीशन कर दिया, काम चल रहा है. एंड और एक वर्कशॉप इधर है वो आर्च एक्सक्लूसिवली फॉर आर्च. चेनाब नदीवरील ब्रिजसाठी एकूण 25,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात येतोय. हा ब्रिज उभारण्यासाठी विशेष अशा 2 केबल क्रेन उभारण्यात आलेल्या आहेत. चेनाब नदीवर जो ब्रिज बनवण्यात येतोय त्या ब्रिजवर जे स्टीलचं काम करण्यात येतं, ब्रिजसाठी आर्च बनवण्यासाठी जे स्टील लागतं त्यासाठीचं जे काम चालू आहे ते याच ठिकाणी चालू आहे. याच ठिकाणी कटिंग तसंच वेल्डिंगची जी महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते ती याच ठिकाणी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्च जो बनवण्यात येणार आहे या ब्रिजवर 2 बाजू कनेक्ट करण्यासाठी, तो आर्च देखील याच ठिकाणी त्याचे तुकडे बनवण्यात येणार आहेत आणि नंतर कालांतरानं ज्या क्रेन आपण बघितलेल्या होत्या त्या क्रेनच्या मदतीनं हे तुकडे जे आहेत ते जोडण्यात येणार आहे. आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला एक आर्च बनलेला दिसेल डिसेंबरच्या शेवटीपर्यंत, म्हणजे डिसेंबर 2016च्या शेवटपर्यंत हा आर्च बनवण्याचं काम जे आहे ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या क्रेनच्या मदतीनं हा आर्च जो आहे तो ठेवला जाईल आणि त्याचं टेस्टिंग केलं जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा ब्रिजचाच एक भाग आहे. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, मी उभा आहे त्याच ठिकाणहून रेल्वे ट्रॅक जाणार आहे. या ठिकाणी गर्डर लागतील, त्याच्यावर रेल्वे ट्रॅक टाकले जातील आणि याच मार्गानं ही ट्रेन जी आहे ती पुढे जाणार आहे. त्यामुळेच हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि जे आपण वर्कशॉप माझ्या मागे बघतोय त्या ठिकाणी आर्च बनवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. आम्ही स्वतः या वर्कशॉपची पाहणी केली.
आणि वर्कशॉपमध्ये नेमकं काम कसं सुरू आहे हे इथल्या अभियंत्यांकडून जाणून घेतलं. चेनाब ब्रिजवर आर्च बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि हे काम होत आहे एस राशीद मेहमूद जे आहेत डेप्युटी चीफ इंजिनियर यांच्या देखरेखीखाली होते. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही सगळी प्रोसीजर किंवा ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी होती. सर ये जानना चाहेंगे आर्च बनाने का बेहद मुश्किल काम है, वो किस तरीके से आप अमल में ला रहे हैं, किस तरीके से ये बनाया जा रहा है. ये ब्रिज जो है स्पेशली चूँकि वर्ल्ड में फर्स्ट टाइम कर्व के ऊपर और इतना बड़ा ब्रिज, इतनी बड़ी आर्च, रेलवे आर्च ब्रिज जो है ये फर्स्ट टाइम हम लोग बना रहे हैं. जो रेलवे सिस्टम में नॉर्मली स्टैंडर्ड ब्रिजेस लगते हैं, स्टैंडर्ड गर्डर्स लगते हैं, और इस साइज़ का चूँकि हमारे एग्जिस्टिंग सिस्टम में कोई ब्रिज नहीं है इसलिए इसको स्पेशली डिज़ाइन किया गया है. और इसके डिज़ाइन में इसकी रिडंडेंसी ब्रिज की बहुत ज़्यादा है. अगर कोई एक मेंबर डैमेज भी हो जाता है या एक कोई सपोर्ट डैमेज हो जाता है तो हम इसको तो हम इस पर गाड़ी चला सकते हैं रिस्ट्रिक्टेड स्पीड से. और इसमें इसके डिज़ाइन में अगर कोई आदमी 40 kg का TNT एक्सप्लोजिव, ये माना गया है कि अगर हो सकता है कि अपने सूटकेस में या छुपा के ला सकता है और वो ब्रिज के ऊपर गिरा दे तो वो ब्रिज का ऐसा डैमेज नहीं होगा कि हमें गाड़ी को, ट्रैफिक को रोकना पड़े. तो मोस्ट प्रॉब्ली बाय द एंड ऑफ दिस ईयर सितंबर, मोस्ट प्रॉब्ली सितंबर में वी विल बी एबल टू स्टार्ट द इरेक्शन ऑफ द ब्रिज. शुक्रिया सर, आपने जो जानकारी दी. आपल्यासोबत स्वतः एस राशीद मेहमूद होते ज्यांच्या देखभालीखाली किंवा ज्यांच्या निगराणीखाली हा संपूर्ण आर्च बनवला जातोय. अत्यंत जिकिरीचं काम आहे कारण या आर्चवर या सगळ्या पुलाची जी मदार आहे ती अवलंबून आहे. कॅमेरामन जिग्नेश पटेल सोबत श्रीरंग खरे, जय महाराष्ट्र, जम्मू काश्मीर. यानंतर आम्ही वळलो ते कोकण रेल्वेची खासियत असलेल्या दुसऱ्या एका गोष्टीकडे. कोकण रेल्वे जम्मू काश्मीरमध्ये 14 बोगदे बनवते. त्यातला T5 हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक बोगदे तसंच ब्रिज तयार करण्याचं काम कोकण रेल्वेनं केलेलं आहे आणि त्यांचं हेच वैशिष्ट्य लक्षात घेऊन जम्मू काश्मीरमध्ये देखील त्यांना हेच काम प्रामुख्यानं देण्यात आलं. आत्ता आपण उभे आहोत रियासी या भागामध्ये. आपण माझ्या मागे बघू शकता हा T5 टनल आहे. तांत्रिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर या बोगद्याला T5 असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे टनल नंबर 5, बोगदा नंबर 5 असं हे टनलचं नाव आहे. रियासी ते बत्तल हा संपूर्ण प्रवास आम्ही रस्त्यानं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जवळपास 1 ते 1.5 तास लागला. रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट होती ज्यामुळे या प्रवासाचा वेळ आणखी वाढू शकतो जर काही पाऊस आला किंवा दरड कोसळली तर. मात्र हा जर बोगदा तयार झाला, हा बोगदा पूर्णपणे ओपन झाला तर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण बत्तलला पोहोचू शकतो. रियासी ते बत्तल हे अंतर आपण गाठू शकतो. जवळपास 14 बोगदे या संपूर्ण मार्गावर आहेत. 35 किलोमीटरचा जो टप्पा आहे कोकण रेल्वेच्या कडे सोपवण्यात आलेला आहे. त्यातले 14 बोगदे आहेत. त्यातले फक्त आता 2 बोगदे जे आहेत त्यांचं काम अपूर्ण आहे. ते काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे कोकण रेल्वेकडनं प्रयत्न केले जात आहेत. T5 हा देखील त्यातलाच एक बोगदा आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत रियासी या ठिकाणी, तसंच पलीकडची बाजू म्हणजे बत्तलची बाजू, या दोनही ठिकाणी बोगदा तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रियासीमध्येच एक स्टेशन देखील तयार करण्यात येणार आहे. खास गोष्ट ही आहे जी मी आधी पण सांगितली की बोगदे करण्याचं काम कोकण रेल्वेला आत्तापर्यंत अत्यंत उत्तम पद्धतीनं ठाऊक होतं आणि म्हणूनच हा संपूर्ण मार्ग जो आहे 35 किलोमीटरचा, जो अत्यंत आव्हानात्मक होता, हा खास करून कोकण रेल्वेला देण्यात आलेला होता. कॅमेरामन जिग्नेश पटेल सोबत श्रीरंग खरे, जय महाराष्ट्र, जम्मू काश्मीर. कोकण रेल्वेनं रेल्वे मार्ग तयार करण्याआधी या भागात अनेक रस्ते तयार केले. स्वतःच्या फायद्यासाठी रस्ते तयार करत असताना त्यांनी सामाजिक भान जपण्याचाही आवर्जून प्रयत्न केला. जम्मू काश्मीरच्या या भागामध्ये वेगवेगळ्या यंत्रणांची कामं सुरू आहेत. खास करून कोकण रेल्वेचं काम सुरू आहे. कोकण रेल्वेला हा संपूर्ण प्रकल्प जेव्हा मिळालेला होता तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. आज त्यांच्यासाठी हा प्रकल्प एक प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. आपल्यासोबत सिद्धेश्वर तेलगू सर आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया. तेलगू सर, आज हा प्रकल्प जो आहे तो तुमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. काय काय कामं
या भागात तुम्ही केलेली आहे? कोकण रेल्वेला जे आपलं हे नॅशनल प्रोजेक्ट मिळालं आहे, धरम ते कटराच्या दरम्यान हे 30 किलोमीटरचं काम आहे. हे देशाच्या म्हणजे एक प्रतिष्ठेचं आपण जे काम करतो आणि याच्यामध्ये डिफेन्ससाठी आपण म्हणा किंवा आपल्या रेल्वेसाठी हा जो मोठा प्रकल्प आहे, हा एक नॅशनल प्रकल्प म्हणून गणला जातो. त्यात खारीचा वाटा हा कोकण रेल्वेचा असल्यामुळे तो आमच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. त्याच्यासाठी विशेष निवड कोकण रेल्वेची केलेली आहे, कारण त्यांचा टनलिंगचा एक्सपर्टाईज आहे आणि त्यांना काम करण्याचा अनुभव, यातनं हा प्रकल्प त्यांना दिला गेला आहे. हा प्रकल्प करताना म्हणजे त्या साईटवर काम करण्यासाठी जाण्याला रस्ते वगैरे नव्हते, तर ते अप्रोच रोड वगैरे कोकण रेल्वेने बांधले. 30 किलोमीटर सेक्शनचं काम करण्यासाठी आपल्याला 128 किलोमीटरचे रस्ते बांधायला लागले आणि जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा कोकण रेल्वे हेलिकॉप्टरने सामानाची ने-आण करत होती आणि सामानाच्या ने-आण करताना हेलिकॉप्टरचे काही आमचे थोडेसे कर्मचारी त्याच्यामध्ये जखमी पण झाले होते, पण त्याच्यामधूनही देखील सावरून आम्ही हा ज्या प्रकल्प आहे वेळेवर पूर्ण करत आहोत. तुम्ही फक्त रोडच नाही बांधले तर अनेक पद्धतीच्या सोयीसुविधा इथल्या ग्रामस्थांना दिलेल्या आहेत किंवा आसपासच्या गावांना दिलेल्या आहेत. त्या सोयीसुविधा कोणत्या? त्या सोयीसुविधा म्हणजे आपण अप्रोच रोड बांधून ते त्यांना बहाल केले. स्टेट गव्हर्नमेंटला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे कर्मचारी इथे काम करतात त्यांना शाळा म्हणून एक प्राथमिक शाळेचं देखील म्हणजे कोकण रेल्वेने बांधकाम करून त्यांच्या म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना ती शाळा दिलेली आहे बांधून. आणि लोकांच्या दळणवळणाची व्यवस्था झाल्यानंतर ते नॅचरली देशाच्या प्रगतीला म्हणजे एक हातभार लावण्यासारखं आहे. धन्यवाद तेलगू सर. आपण ऐकलं की फक्त रस्ते बांधण्याचं किंवा रेल्वेचं जाळं विस्तार करण्याचं काम या ठिकाणी कोकण रेल्वे करत नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा इथल्या ग्रामस्थांना सामाजिक भान ठेवत दिल्या पाहिजेत, ही भावना कोकण रेल्वेच्या मनामध्ये आहे, ज्यासाठी वेगवेगळे पद्धतीचे प्रकल्प आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये राबवले जात आहेत. कोकण रेल्वेनं हाती घेतलेलं काम सुरू आहे, मात्र त्यांनी बांधलेले रस्ते पूर्ण झालेले आहेत. त्याचा फायदा लोकांना कसा झालाय ते पाहूया. कोकण रेल्वे नेहमी दावा करत आलेली आहे की जे ॲक्सेस रोड बांधलेले आहेत किंवा ब्रिज बांधलेले आहेत त्याच्यामुळे ग्रामस्थांना बऱ्याच प्रमाणावर सुविधा निर्माण झालेली आहे. खरी परिस्थिती काय आहे आपण इथल्या ग्रामस्थांकडनं जाणून घेऊया. पुराना ब्रिज जो था उसकी तुलना में नया ब्रिज की वजह से आपको क्या सुविधा महसूस होती है? आपकी क्या आसानी इस ब्रिज की वजह से होती नज़र आ रही है? एक जो सबसे बड़ी जो हमें राहत मिली कि पहले जो भारी सामान वाली गाड़ियाँ होती थी उनको ट्रांसशिफ्ट करना पड़ता था, सामान दूसरी गाड़ी में डाल के जो है ये पार होना पड़ता. लेकिन जो है इसकी नए ब्रिज की जो है कंप्लीशन के बाद जो है वी आर फीलिंग वेरी कंफर्टेबल कि वो जो है हमें नहीं करना पड़ता है, ट्रांसशिफ्ट नहीं करना पड़ता है. तो इन दिस रिगार्ड वी आर फीलिंग वेरी कंफर्टेबल. क्या ऐसा कभी होता था कि पुराना ब्रिज बंद हो जाने के बाद कोई अगर मेडिकल इमरजेंसी आ जाए तो उसकी वजह से दिक्कत होती थी और घूम के जाना पड़ता था, ऐसा कभी हुआ है? नहीं, दूसरा साधन तो नहीं था यहाँ घूमने का, यही साधन था एक. लेकिन कभी बीच में होता था, लेकिन वैसे इतना नहीं होता था. नया ब्रिज बनने के बाद जो है सारा वो सारी मुश्किलातें दूर हो गई. बहुत बहुत शुक्रिया. आपल्यासोबत हे ग्रामस्थ होते, आपण त्यांच्याकडनं खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. हा ब्रिज जो आहे तो अनेक गावांसाठी वरदान ठरलेला आहे. इथल्या ग्रामस्थांशी बोलल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवत राहते. कॅमेरामन जिग्नेश पटेल सोबत श्रीरंग खरे, जय महाराष्ट्र, जम्मू काश्मीर. आम्ही या भागातून जेव्हा रस्त्याने फिरलो तेव्हा जम्मू आणि काश्मीरला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग किती महत्त्वाचा आहे याची जाणीव झाली. त्यामुळे कोकण रेल्वेचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी तिथल्या नागरिकांसोबतच आमचीही मनापासून इच्छा आहे. श्रीरंग खरे, जय महाराष्ट्र, जम्मू काश्मीर.